नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये अल्किल हॅलाइडबद्दल अभ्यास केला. अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात हे आपण पाहिलं. त्यामध्ये SN1 रिॲक्शन, SN2 रिॲक्शनचा आपण डिटेल अभ्यास पाहिला. तर आपण पाहिलं अल्किल हॅलाइड्स मॉलिक्यूल्स हे अल्केनपेक्षा जास्त क्रियाशील असतात. लक्षात. तर हे अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल्स सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात आणि एलिमिनेशन रिॲक्शन देतात. तर एलिमिनेशन रिॲक्शनचा आज आपण अभ्यास करणार आहोत. एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय आणि कोणत्या कंडिशनला एलिमिनेशन रिॲक्शन अल्किल हॅलाइड देतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, अल्किल हॅलाइडमध्ये एलिमिनेशन रिॲक्शन घडण्यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, त्यामध्ये बीटा हायड्रोजन ॲटम असणे अत्यंत आवश्यक आहे. मिथाइल ब्रोमाइड हा एलिमिनेशन रिॲक्शन देत नाही किंवा मिथाइल हॅलाइड, कारण मिथाइल हॅलाइडमध्ये एकच कार्बन ॲटम आहे. ग्रीक लँग्वेजमध्ये कार्बनची नेमिंग करत असताना त्या ठिकाणी अल्फा, बीटा, गॅमा हे वर्ड वापरतात. तर अल्फा कार्बन ॲटम म्हणजे काय? जो कार्बन ॲटम फंक्शनल ग्रुपला डायरेक्ट जोडलेला असतो किंवा पहिला कार्बन ॲटम फंक्शनल ग्रुप असून त्याला अल्फा म्हणायचं, दुसऱ्या कार्बनला बीटा म्हणायचं, तिसऱ्या कार्बनला गॅमा म्हणायचं. या पद्धतीने नेमिंग दिलं जातं ग्रीक लँग्वेजमध्ये. तर एलिमिनेशन रिॲक्शन अल्किल घडण्यासाठी काय आवश्यक आहे? त्या मॉलिक्यूलमध्ये बीटा हायड्रोजन ॲटम असणे अत्यंत आवश्यक आहे. ही पहिली कंडिशन महत्त्वाची आहे. दुसरी कंडिशन, या एलिमिनेशन ज्या घडत असताना अल्कोहोलिक KOH सोल्युशन वापरायचं. अल्कोहोलिक KOH सोल्युशन का वापरायचं? ॲक्वियस KOH का वापरायचं नाही? तर एलिमिनेशन रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शन अल्किल घडण्यासाठी रिएजंट फार महत्त्वाचं आहे. जर स्ट्रॉंगर बेस असेल तर सेम मॉलिक्युलर अल्किल असेल तर त्यावेळेस एलिमिनेशन रिॲक्शन घडते. कारण अल्कोहोलिक KOH आणि ॲक्वियस KOH आपण विचार केला तर अल्कोहोलिक KOHचा स्ट्रॉंगर बेस आहे, कारण अल्कोहोलिक KOH हे RO निगेटिव्ह अल्कॉक्साइड आयन देतात आणि स्ट्रॉंगर बेस म्हणून काम करतो. आणि ॲक्वियस KOH हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन हायड्रॉक्साइड आयन देतात आणि तिथं कोणती रिॲक्शन घडते? न्यूक्लिओ सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडते. म्हणजे ॲक्वियस KOH जो वापरला आपण तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडते आणि अल्कोहोलिक वापरलं तर एलिमिनेशन रिॲक्शन घडते. लक्षात. आणि या ठिकाणी टेम्परेचरसुद्धा महत्त्वाचं आहे. जर कंडिशनची टेम्परेचर आपण हीट केलं, तापवलं तर एलिमिनेशन रिॲक्शन घडते. लक्षात. आणि कोल्ड कंडिशनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडते. म्हणजे काही फॅक्टर्स हे एलिमिनेशन रिॲक्शन परिणाम करणारे असतात. तर त्या फेवरेबल कंडिशन आपण जर रिॲक्शन केली तर एलिमिनेशन रिॲक्शन घडते. ते उदाहरण पाहू आपण एलिमिनेशन रिॲक्शनचं. इथाइल ब्रोमाइड CH3 CH2Br नाव आहे याचं. ब्रोमोइथेन किंवा इथाइल ब्रोमाइड. या इथाइल ब्रोमाइडला आपण जर अल्कोहोलिक KOH म्हणजे KOHला अल्कोहोलमध्ये डिझॉल्व करायचं, त्याला म्हणतात अल्कोहोलिक KOH. त्याला जर आपण बॉईल केलं तर काय घडतं? या ठिकाणी हॅलोजन ॲटम हा अल्फा कार्बन, लक्षात ठेवा, पहिल्या कार्बनला काय म्हणायचं? अल्फा, दुसऱ्याला काय म्हणायचं? बीटा. जे हायड्रोजन ॲटम बीटा कार्बन जोडले असतात त्याला काय म्हणतात? बीटा हायड्रोजन ॲटम. लक्षात. तर या ठिकाणी हायड्रोजन ॲटम हा बीटा कार्बन ॲटमपासून आणि हॅलोजन ॲटम हा अल्फा कार्बन ॲटमपासून रिमूव्ह होतो. आणि काय तयार होतं पहा, याची इथून निघून गेला म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस KBr प्लस H2O, इथिन तयार झालं. या ठिकाणी काळजीपूर्वक पहा, इथाइल ब्रोमाइड कसं आहे? सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे आणि इथिलीन काय आहे? अनसॅच्युरेटेड आहे. म्हणजे हिंट काय लक्षात ठेवायची? मग ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये सॅच्युरेटेड कंपाऊंडचं रूपांतर अनसॅच्युरेटमध्ये होतं अशा रासायनिक अभिक्रियेला आपण एलिमिनेशन म्हणायचं. लक्षात. याच अभिक्रियेला आपण डिहायड्रो हॅलोजनसुद्धा म्हणतो, कारण या ठिकाणी डी म्हणजे रिमूव्ह. काय काय निघून गेलं? हायड्रोजन हॅलोजन निघून गेला म्हणून डिहायड्रोजन असं म्हणतात, किंवा याला 1,2 एलिमिनेशन म्हणतात, किंवा याला बीटा एलिमिनेशन म्हणतात, कारण बीटा कार्बन ॲटमपासून हायड्रोजन निघून बीटा एलिमिनेशनसुद्धा म्हणतात. लक्षात. तर व्याख्या केली यायची, जेव्हा अल्किल हॅलाइडला अल्कोहोलिक KOH सोबत बॉईल केल्यानंतर संबंधित अल्किन तयार होते त्या रासायनिक अभिक्रियेला एलिमिनेशन रिॲक्शन असे म्हणतात. लक्षात. पण जेव्हा एखाद्या अल्किल हॅलाइडमध्ये एकापेक्षा जास्त बीटा कार्बन ॲटम असतील त्यावेळेस मात्र एलिमिनेशन रिॲक्शन ही सॅडजेफ रूलनं घडते. सॅडजेफ रूलनं घडते म्हणजे कशी घडते? ज्या अल्किल हॅलाइडमध्ये 2 बीटा कार्बन ॲटम असतील त्यावेळेस हायड्रोजन ॲटम हा ज्या बीटा कार्बन ॲटमवर कमीत कमी हायड्रोजन ॲटम आहे तिथून निघून गेलेला हायड्रोजन आणि मिळणारा प्रॉडक्ट हा
मेजर प्रॉडक्ट असतो हा शॅडजेफ रूल सांगतो. लक्षात, म्हणजे शॅडजेफ रूल काय सांगतो, ज्या डबल बॉन्ड कार्बन ॲटमला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप जोडले असतात असा मॉलिक्यूल मोर स्टेबल असतो, हा शॅडजेफ रूल सांगतो. लक्षात, हे आपल्याला इथं शिकायचं आहे. ठीक आहे. टुडे आय विल टीच टू यू द नेक्स्ट पॉईंट इन दिस चॅप्टर इज द एलिमिनेशन रिॲक्शन. You know that alkyl halide molecule undergoes the substitution reactions because they are saturated compounds. Generally, all saturated compounds undergoes the substitution reaction, but the alkyl halide molecule also undergoes the elimination reaction. But condition of the reaction slightly different. It means that some factors are affected or some factors is depends or directly affect on the elimination reaction. First one, nature of alkyl group. If the alkyl halide group is a tertiary alkyl halide and reagent is same, then it favor to the elimination reactions. If the alkyl halide is a primary alkyl halide, then the reaction favor to substitution reaction. The first factors. Second factors, strength of base. If alkyl halide is same and base is stronger, then reaction favor to the elimination reactions. If alkyl halide is same and base is weaker, then reaction favor to substitution reactions. Next, third condition of reaction. If the non-polar solvents are used and temperature is high, then reaction favor to the elimination reactions. If the polar solvent is used and temperature of reaction is less, then reaction favor to the substitution reaction. These three factors directly affected on the type of reaction or elimination substitution reactions. I don't understand. For example, in the elimination reaction is the ethyl bromide is heated with a alcoholic KOH. You remember one important condition for the elimination reaction in alkyl halide. The alkyl halide molecule which having the beta hydrogen atom. What is the beta hydrogen atom? What is the alpha hydrogen atom? Alpha hydrogen atom means the carbon atom which is directly attached to the functional group, or first carbon atom from the functional group are called the alpha. Here, this is the Br is the functional group. The first carbon called the alpha, CH2 group called alpha, and CH called as beta. The carbon atom which is attached to the beta carbon atom are called beta hydrogen atom. When ethyl bromide is heated to the alcoholic KOH, then halogen atom is removed from the alpha carbon atom and hydrogen atom removed from the beta carbon atom. It means that halogen and hydrogen atom is removed in this reaction from the adjacent carbon atom and to form a ethene. The reaction known as the elimination reaction. This reaction also known as the dehydrohalogenation, because in this reaction hydrogen and halogen atom is removed from the adjacent carbon atom. This reaction also called as the 1,2 elimination, or it is also called as the beta elimination, because hydrogen is removed from the beta carbon atom. I understand. In short, what is the hint for remembering the elimination reaction? The reaction in which saturated compound is converted into unsaturated compound, the reaction called as the elimination reaction. It means that elimination reaction completely opposite to the addition reaction, because in addition reaction unsaturated compound converted into saturated compounds. I understand. Second condition, if the alkyl halide reactant is taken which contain the more than one beta carbon atom, then which type of elimination takes place? You see here. Second example, CH3, CHBr, CH2, CH3, 2-bromobutane is heated with a alcoholic KOH solution, boiled. Here you see here the halogen atom attached to the carbon atom are called alpha carbon atom, and second carbon called as the beta. Here this alpha carbon attached to the CH2 group as well as the CH3 group. Therefore, the CH3 the beta 1, CH2 the beta 2. In such type of reactant, elimination takes beta hydrogen atom removed from this B1 as well as B2. Therefore, two types of products form according to Sadjev rule. Which is the major product? What is Sadjev rule? State that whenever the alkyl halide molecule contains the 2 beta carbon atom, then
hydrogen atom is removed from the carbon atom which having the least number of hydrogen atom. You see here which beta carbon atom least number? B2 have a least number as compared to B1. B1 contains 3 hydrogen atom, B2 contains 2 hydrogen atom. Therefore, the first elimination or major elimination takes place from the beta 2 and we get a product is the major product. CH3, CH double bond, CH bond, CH3. What is the name of compound? 2-butene is a which product? Major product according to which rule? Saint-Jepes rule. Second condition, the beta hydrogen removed from this B1, we get a CH2 double bond CH, CH2, CH3. Name of compound is the 1-butene. It is a minor product. Remember one important one again, methyl halide do not undergo the elimination action. Why? Methyl halide means CH3 bond X do not undergo the elimination reaction because they do not contain the which carbon atom? Beta carbon atom. Due to absence of beta carbon atom, it not undergoes the elimination reactions. I understand? According to Saint-Jepes rule, the alkene is formed by the elimination reaction is a more stable which contain the large number of or substituent number of alkyl groups. According to Saint-Jepes rule, the stability of the alkene formed by the elimination reaction is like this. Consider R2C double bond Cr2. This is the first R2C double bond CHR, R2C double bond CH2, which is the what is the stability of these 3 molecules? This contain the how many alkyl group? 4 alkyl group. Therefore, it is a more stable than this molecule. It is more stable than this molecule. According to which rule? Saint-Jepes rule. What is the order of reactivity of the alkyl halide? Alkyl halide reactivity. Reactivity of alkyl halide. If R is same, then tertiary alkyl halide more reactive than secondary alkyl halide. Secondary alkyl halide more reactive than primary alkyl halide. And order of reactivity of halogen. Ri is more reactive than RBr. RBr is more reactive than RCl if R is same. R is same. Remember, this is a very important point. Halogen atom is change. Order of reactivity of elimination change. If structure of alkyl group is change, order of reactivity elimination reaction change. If the alkyl group attached to double bond carbon atom is change, then the stability of alkyl molecule is change according to Saint-Jepes rule. Question will be asked, state the Saint-Jepes rule. What is the Saint-Jepes rule? The alkyl halide is heated with a alcoholic KOH solution which contain the more than 1 beta carbon atom. Then the elimination takes place in such a way the carbon atom which having the least number of hydrogen atom is a major product. We get a alkene as a major product according to Saint-Jepes rule. What is the elimination reaction? When alkyl halide is treated with the alcoholic KOH solution to form a corresponding alkene, the reaction called as the elimination reaction. It is also known as the dehydrohalogenation reaction. तर आजच्या ह्या पॉईंटवर कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात हे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ह्या आजच्या पॉईंटवरचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा नोट्स आणि क्वेश्चन दिलेले असतील ते नोट्स वाचून घ्या आणि प्रश्न सोडून पहा म्हणजे हा आजचा पॉईंट तुमचा परफेक्ट होईल. धन्यवाद.